येऊरमध्ये पार्ट्या करणाऱ्यांवर पोलिसांची कडी नजर असणार आहे। 30 डिसेंबरपासूनच येऊर टेकडीच्या प्रवेशद्वारावर पोलीस बंदोबस्त असणार आहे। धांगडधिंगा घालणाऱ्या तळीरामांना दणका देण्यासाठी पोलीस आणि वन खात्याने स्वतंत्र पथकं स्थापन केली आहेत। येऊर इथं नववर्षाचा जल्लोष साजरा करण्याकरता ठाणे आणि शहराबाहेरच्या अनेक जण दाखल होतात। मात्र त्याचा त्रास इथल्या पर्यावरणाला होतोय। मात्र यावर्षी तळीराम, नियम मोडणारे, बेभान गाड्या चालवणाऱ्यांवर कारवाई करता पोलीस आणि वन विभागाचे कर्मचारी सज्ज आहेत। प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या जंगलात टाकणाऱ्यांवर कारवाई होणार आहे। येऊरच्या प्रवेशद्वारावरच सर्वांची कडक तपासणी केली जाणार आहे। हा सर्व वन विभाग असल्याने या ठिकाणी स्पीकरच्या आवाजावरही पोलिसांची करडी नजर असणार आहे। त्याचबरोबर रात्री येऊर गावातून तळीराम वाहनं चालवत खाली उतरणार आहेत। त्यांच्यावर ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रमाणे कडक कारवाई होईल। त्यामुळे आता येऊर या ठिकाणी तळीरामांना नो एंट्री असणार आहे। नवीन वर्ष सर्व लोकांनी चांगल्या पद्धतीने साजरा करावा याच्यासाठी ठाणे पोलीस त्यांचं समर्थन करणार आहे। पण साजरा करताना पब्लिक ऑर्डर कुठे डिस्टर्ब होणार नाही, कुणाची छेडछाड होणार नाही, ईव टीजिंग होणार नाही। जे ठरलेले ठिकाण आहे त्याच्या व्यतिरिक्त अन्य ठिकाणी लोक दारू प्यायला बसले हे चालणार नाही। या दृष्टिकोनातून पोलीस आपले पावलं उचलत आहेत। ठाणे महानगरपालिकेने गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर रस्ता रुंदीकरण, बेकायदा हॉटेल्स, बियर बार आदींवर कारवाईचा धडाका सुरू केलाय। या कारवाईत येऊरच्या पायथ्याशी रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेले अनेक बेकायदा बियर बार तसंच बेकायदा हॉटेल्स तोडण्यात आलेत। दरवर्षी येऊरच्या पायथ्याशी असलेल्या हॉटेल्समध्ये अनेक बेकायदा धंदे चालत असत। यावर्षी मात्र हे हॉटेल तोडून टाकल्यानं 31च्या धांगडधिंग्याला काहीसा आळा बसणार आहे। कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।